श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक भक्तवत्सल भक्ताभिमानी श्रीपाद श्री वल्लभ विजय दत्त श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय, त्र्यंबकेश्वर महाराज की जय. भक्तजन हो, आता दत्त जयंती आलेली आहे आणि या दत्त जयंती निमित्तानं स्वामी समर्थांच्या दरबारामध्ये गुरुचरित्राचे पारायण केले जातात आणि काही वाड्या वस्त्यावरील जर लोक असतील तर त्यांचे ते घरगुतीत करतात. आणि पारायण काळात शक्यतो तुम्हाला पारायण जर करायचं असेल तर एक तर स्वामी समर्थांच्या दरबारात करा, आणि जर घरी केलं तर तुमच्या वस्तीवरती जर औदुंबराचा वृक्ष असेल तर त्या वृक्षाखाली तुम्ही पारायण करू शकता. आता शक्यतो औदुंबराच्या वृक्षाखाली जर पारायण केलं तर त्याची फलप्राप्ती तुम्हाला निश्चित लवकर भेटते. आणि या पारायण काळात आणि या पारायण वाचायच्या आदल्या दिवशी तुम्ही 4 कुत्र्यांना 4 पोळ्या टाकायच्या आणि एक गाईला चारायची आणि एक श्रीफळ घेऊन हे स्वामींच्या चरणी अर्पण करायचा आणि स्वामींना एक विनंती करायची की स्वामी, मी आता पारायणाला बसत आहे, तर माझी ही पारायण काळात 8 दिवस माझे पारायण व्यवस्थित पार पडावं असं स्वामींना तुम्ही विनंती करायची. आणि पारायण काळात थोडेसे नियम आहेत, ते नियम पाळायचे. थोडक्यात पारायण काळामध्ये ब्रह्मचर्य पाळायचं, कातडीची चप्पल वापरायची नाही, प्लास्टिकची चप्पल तुम्ही स्लीपर म्हणा असं काही तुम्ही वापरू शकता. त्यानंतर बेल्ट वापरायचा नाही. आणि खाण्यापिण्याविषयी जर म्हणाल तर द्विदल धान्य खायचे नाही. थोडक्यात जोड जे धान्य असतं, थोडक्यात डाळी आणि जे मोड आलेले धान्य हे सुद्धा खायचे नाही. आणि पारायण काळामध्ये जे सकाळी समजा तुम्ही ज्वारीची भाकर खाल्ली तर संध्याकाळी सुद्धा ज्वारीचीच भाकर खायची. आणि चपातीचं त्यात अतिउत्तम जर म्हटलं तर गव्हाचं अन्न हे अतिउत्तम. सकाळी जर खाल्लं तुम्ही तेच तर संध्याकाळी बी चपातीच करून खायची आणि द्विदल धान्य खायचं आहे. आणि जी समजा एखाद्या व्यक्तीने रानामध्ये औदुंबराच्या वृक्षाखाली पारायण केलं तर त्याचे नियम असेच आहेत. तर औदुंबराच्या वृक्षाखाली जाऊन आधी सुरुवातीला तुम्ही 11 प्रदक्षिणा घालायच्या, 11 माळी स्वामी नामाचा जप करायचा, 11 माळी गायत्री मातेचा जप करायचा आणि मग पारायणाला सुरुवात करायची. आता पारायणाला सुरुवात करताना सुरुवातीला गणपती अथर्वशीष म्हणायचं, त्यानंतर रामरक्षा स्तोत्र म्हणा, त्यानंतर कालभैरव अष्टक म्हणा आणि स्वामी चरित्राचे 3 अध्याय वाचा आणि त्यानंतर गुरुचरित्राला प्रारंभ करावा. कारण गुरुचरित्रामध्ये सगळे नियम दिलेले आणि ते किती वाचायचे, पहिल्या दिवशी किती वाचायचे, दुसऱ्या दिवशी किती वाचायचे, तिसऱ्या दिवशी किती वाचायचे, असे त्याच्यात नियम लावून दिलेले आहेत. आणि त्या नियमानुसार तुम्ही ते वाचायचे आणि 7 दिवस वाचल्यानंतर 8व्या दिवशी त्याची समाप्ती करायची. आता तुम्हाला सांगतो गुरुचरित्र वाचताना वाचल्याचे फायदे काय होतात तुम्हाला सांगतो. जे असाध्य तुमचे आजार असू द्या, तुमची काही आर्थिक अडचण असू द्या, जी न होणारी कामं, जे अशक्यही शक्य करतील स्वामी, तुमचे कोणतेही काम असू द्या, तुमचे कॅन्सर ह्या गुरुचरित्रामुळं, हे गुरुचरित्र पारायण केल्यामुळं तुम्हाला सांगतो कॅन्सर सारखे सुद्धा रोग बरे झालेले आहेत. तुम्हाला कॅन्सर सारखे रोग म्हणजे काही वेळेस असं दाखवलं का कॅन्सरच झाला नाही, ह्या गुरुचरित्रामुळं असं म्हणजे निदर्शनास आलेलं आहे. आणि भक्त हो, तुम्हाला काही व्यसन असू द्या, घरात तुमची आर्थिक टंचाई असू द्या, आणि जे काही असाध्य आजार असू द्या, अगदी 100% म्हणजे 101% ते बरे होतातच. अशी स्वामींची कृपा एकदा माणसावर झाली म्हणजे त्याला आयुष्यात मागं वळून बघायची गरज नाही. आणि सतत फक्त तुम्ही तुमच्या स्वतःशी प्रामाणिक राहा. तुम्ही जी सेवा करताय ही आपण स्वामी करतो याची दांभिक भक्ती करायची नाही, जगाला दाखवण्यासाठी. त्याला सर्व काही कळतं आणि स्वामीजवळ कधीही काही मागायचं नाही. त्यांना सर्व कळतं माझ्या भक्ताला कशाची अडचण आहे, कशाची नाही, आणि ते सदैव आपल्या भक्ताच्या पाठीशी
कायमस्वरूपी उभे असतात. कारण त्यांना बघण्यासाठी तुमची प्रामाणिक सेवा ही तुम्हाला काम येईल. कारण त्यांना बघण्यासाठी तुम्हाला दिव्य दृष्टी प्राप्त करावं लागेल. जोपर्यंत आणि ती तुम्हाला होईल कशाने दिव्य दृष्टी प्राप्त, ही फक्त स्वामींच्या नामस्मरणाने. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं समजायचं नाही. स्वामींचा फोटो जर तुम्ही पुढे ठेवला तर असं कधीच समजायचं नाही हा फोटो आहे म्हणून. तर तो फक्त का माझे स्वामी माझ्या समोर बसलेले आहेत आणि तुम्ही चांगलं करा, कोणचंही कार्य करा, चांगलं करा, वाईट करा, पण मला स्वामी बघतायत, एवढं जरी झालं तर तुमची भरपूर सेवा झाली. ही सगळी स्वामींच्या चरणी तुम्ही अर्पण करा. मी पण स्वामींना घेऊन माझे जे 2 शब्द मला सांगता आली तेवढी मी सांगितली. जय जय स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. आणि मित्रांनो, जाता जाता एक सांगतो, हे शेअर करा, लाईक करा आणि त्याची घंटी वाजवा, सबस्क्राईब करा. जाता जाता एवढं सांगतो मित्रांनो, जय जय स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. सच्चिदानंद सद्गुरु अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज ब्रह्मांड नायक भगवान स्वामी महाराज की जय हो. जय जय स्वामी समर्थ.